पैठण तालुक्यातील राहटगाव परिसरातील मालकी हक्काच्या शेतजमिनीवर काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी कब्जा केला असल्याचा आरोप करत माटे कुटुंबियांनी पैठण तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। आज उपोषणाचा 5वा दिवस आहे। जमीन परत देण्याच्या मागणीसाठी गेल्या 5 दिवसांपासून पाऊस पाण्याची तमा न बाळगता राहटगाव येथील रावसाहेब लिंबाजी माटे हे पैठण तहसील कार्यालयासमोर कुटुंबातील लहान थोर वयोवृद्ध सदस्यांसह आमरण उपोषणाला बसले आहे। त्यापूर्वी आम्ही परिवारासह आमरण उपोषण करणार असल्याचं निवेदन 15 दिवस अगोदर तहसीलदार यांना दिले होते, परंतु तहसीलदारांनी त्यांच्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते। आज 5व्या दिवशी भर पावसात या कुटुंबाचे उपोषण सुरू आहे। या कुटुंबाचे आज मोठ्या प्रमाणात अतोनात हाल होत आहे। तहसीलदार या प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप माटे कुटुंबातील सदस्यांनी केला आहे। उपोषणकर्त्यांमध्ये वयोवृद्ध महिला, पुरुष तथा लहान मुलांचा समावेश आहे। असे असतानाही तहसील प्रशासनाचे या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे प्रशासनाविषयी मोठा संताप व्यक्त केला जातोय। गौतम बनकर, एमसेन न्यूज, पैठण, छत्रपती संभाजीनगर। नाव संजीवनी वसंत माटे, राहटगाव। आमच्या गावामध्ये 6 एकर शेती होती। 6 एकर शेती झालं 35 वर्षापासून घेतलेली होती ती। गुंड्याने हमला केला आमच्यावर। गुंड्याने आले, ताबा केला त्या शेतीवर, घरावर ताबा केला। आम्हाला हाणून मारून काढून दिलं तिथून। लेकरा बाळा सकट हाणून मारून काढून दिलं। घरातलं धान्य गिन्ने चट त्यांनी सारं लगेच पार्सल केलं त्यांनी। 2.5 महिने आम्ही आता सध्या आम्ही तिथं रोडला बसलेलो होतो आम्ही गावात, शेतीमध्ये पण बाजूला राहिलो उघड्यामध्ये। त्यांनी आम्हाला काहीच नाही दिलं, अंगावरच्या कपड्यावर काढून दिलं त्यांनी। अंगावरच्या कपड्यावर काढून दिलं, काय नाही दिलं। अंगावरचे कपडे नाही दिले, आथराचे नाही दिले, काय नाही दिले। त्यांनी लेकरा बाळा सकट हाणून मारून काढून दिलं। आणि आम्हाला आज आता पुढं टेकायला जागा नाही, आम्ही उपोषण मांडले। रावसाहेब लिंबाजी माटे, राहणार राहटगाव, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद। 3 जूनला आमच्या इथं गुंड प्रवृत्तीचे लोक येऊन आमच्या शेतावर व घरावर येऊन ताबा केला। त्यानं आमची जमीन म्हणते ते। आम्हाला कमीत कमी 35 वर्ष झाले, 35-36 वर्ष झाले। हा, आता ते अचानकच आले आणि आमच्या घरावर येऊन ताबा केला। डायरेक्ट जमिनीवर येऊन डायरेक्ट घरात आम्हाला हाणमार करून, शास्त्राचा धाक दाखवून आम्हाला बाहेर काढलं त्याने हाणमार करून। आणि आमच्यावाली गहू, मका हे असे कमीत कमी 40 क्विंटल आमचे धान्याचे घेऊन गेलेत, पूर्ण घेऊन गेलेत ते। आंबे हे ते सगळं पूर्ण म्हणजे शेळ्या सुद्धा कापून घालल्यात त्यानं। हा, आणि आता आम्ही दाद मागायला गेलो इथं, त्या टायमाला ते हे होते, पोलीस स्टेशनला गेलो आम्ही। ते आपले पहिले PI नव्हते का, ते होते। ते म्हणे त्यानं 4 पोलीस पाठविले, एक गाडी पाठवली। त्यांच्या समोर शिव्या गाड्या मारायचं धाक दाखवित होते ते। मिरच्या हे ते फेकू, असं करू तसं करू। ते 2-4 पोलीस आले, ते मागं आले तिथून, काहीच कारवाई केली नाही। त्याच्या 17 तारखेला त्यानं आमच्यावाला FIR 17 तारखेला नोंदवून घेतला। गोवामारे साहेब होते। गोवामारे साहेब म्हणे, हा तुम्ही असं हे दरोड्याची याची त्याची काही केस टाकू नका म्हणे तुम्ही, नाही तर मग आम्हाला त्यांच्यावाली क्रॉस कंप्लेंट घ्यावं लागणार, अशी तोंडी बोलले होते ते। मला ठीक आहे, जाऊ द्या, आमचं धान्य गेलं जाऊ द्या, पण केस तर घेते आणि त्यांना 2-4 दिवसात काढतो म्हणे। 2-3 दिवस झाल्यानंतर आम्ही परत गेलो, म्हणे आता आम्ही त्याला काढू शकत नाही। आता आमच्या कुटुंबात 6-7 जण आहेत आम्ही, आणि आमच्या चुलत्याचे 2-3 जण कुटुंबासह बसले, पण बाकीच्याला थोडंसं दुखत म्हणून ते आले नाही आहेत। आमची चुलती आहे, आई, वडील, पत्नी आणि मुली आहेत, पण मुली नाहीत। आम्ही 5 जण बसलेलो फक्त। आता मुलीला कुठं आम्हाला बसायला जायला जागाच नाही, त्याच्यामुळे आता आम्ही। शेवटची तुमची मागणी काय आहे? आमच्यावर शेती यांच्यावर कारवाई व्हावा, ह्या लोकांवर कारवाई व्हावा, आणि यांना ह्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना जे लोक साथ देतात त्यांच्यावाला शिडीआर तपासावा। आमची ही मागणी, आमच्या ह्या 3 मागण्या तिथं।